स्वामी विवेकानंद उत्तम गायक होते. स्वामी विवेकानंद उत्तम तबला वाजवायचे. स्वामी विवेकानंद उत्तम पखवाज वाजवायचे. ते हॉर्स रायडिंग करायचे, घोडेसवारी उत्तम करायचे. स्वामी विवेकानंद दिलरुबा नावाचं एक वाद्य वाजवायचे, सतार वाजवायचे. स्वामी विवेकानंद कवी होते, चांगल्या कविता केल्यात त्यांनी. नुसत्या कविता नाही, त्या कवितांना चाली लावायच्या. त्या चाली लावून त्या कवितांना म्हणायचं, गायचं आणि त्या कवितांना कंपोज करायचं, म्हणजे त्याचं चाल चाल लावायची आणि स्वतः गायचं. उत्तम गायकही होते. स्वामी विवेकानंद नियमित व्यायाम करत असत. स्वामी विवेकानंदांनी बॉक्सिंग या क्षेत्रामध्ये खूप प्रगती केली होती. स्वामी विवेकानंदांना आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंगच्या स्पर्धांमध्ये सिल्वर मेडल मिळालेलं होतं. स्वामी विवेकानंद हे अत्यंत उत्तम वाचक होते. कॉलेजमध्ये असताना त्यांनी तत्वज्ञान विषयक 2000 ग्रंथ वाचले होते. मला खूप आनंद झाला की या महाविद्यालयाने एक छानसं ग्रंथालय सुरू केलं आहे. आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की नियमितपणे त्या ग्रंथालयाला भेट देणं आणि एखादी तरी गोष्ट ग्रंथालयामध्ये बसून वाचणं. विवेकानंदांनी 2000 ग्रंथ वाचले होते. बघा किती बहुआयामी व्यक्तिमत्व आहे विवेकानंदांचं. विवेकानंद अत्यंत देखणे दिसायचे, हँडसम होते, हँडसम. म्हणजे त्यावेळेला विवेकानंदांच्या कॉलेजमधली मुलं आणि मुली म्हणायच्या की अरे तू आज नरेंद्रला पाहिलंस का, आणि जर पाहिलं नसशील तर लायब्ररीत जाऊन बघून ये, कारण नाहीतर तुझा दिवस वाया जाईल. इतकं देखणं व्यक्तिमत्व. विवेकानंदांच्या या सर्व गुणांमुळे विवेकानंदांना जगामध्ये अद्वितीय मान आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली. लक्षात घ्या, उत्तम चेहरा असल्यामुळे प्रतिष्ठा प्राप्त होत नाही. उत्तम कपडे केले म्हणजे प्रतिष्ठा प्राप्त होत नाही. उत्तम गाड्या असल्या म्हणजे प्रतिष्ठा प्राप्त होत नाही. अंगी जे गुण आहेत त्या गुणांमुळे प्रतिष्ठा प्राप्त होते, हे कधी विसरू नका. रवींद्रनाथ टागोर विवेकानंदांबद्दल म्हणायचे, जर तुम्हाला भारत समजून घ्यायचा असेल तर स्वामी विवेकानंदांना समजून घ्या. स्वामी विवेकानंदांच्या चरित्रात काहीच नकारात्मक नाही, सर्व सकारात्मक आहे, असं रवींद्रनाथ टागोर म्हणायचे. महात्मा गांधी विवेकानंदांबद्दल बोलताना म्हणायचे की विवेकानंदांचं जीवन आणि त्यांचे जे काही विचार आहेत ते वाचल्यानंतर भारत भूमीवरचं माझं प्रेम 1000 पटीनं वाढलं, असं महात्मा गांधी म्हणायचे. निकोला टेस्ला, आता ती गाडी आली बघा टेस्ला नावाची, त्याचे जे प्रमुख फाउंडर आहेत निकोला टेस्ला, हे विवेकानंदांच्या म्हणजे उक्तींवरून, बोलण्यावरून ते मोटिवेट झालेले होते, त्यांना प्रेरणा मिळाली होती.